माझं नाव प्राची घाडगे। आता आपण माझी वसुंधरा अभियान 4ची आपली जी टूलकिट आहे त्यामधील वायू हे दुसरं थीमॅटिक क्षेत्र समजून घेऊयात। यामधील जे निर्देशक आहेत त्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त सोप्या कृतींमार्फत गुण मिळवू शकता, जसं की जनजागृती उपक्रम आहेत। तर जसं की असे काही उपक्रम असतात की ज्यानुसार हरित सणांना प्रोत्साहन तुम्ही देऊ शकता। अशा पद्धतीने तुम्ही ह्या थीमॅटिक क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त गुण मिळवू शकता। आता आपण पुढे हे थीमॅटिक क्षेत्र आणि त्यातील जे निर्देशक आहेत आणि त्यानुसार जे काही गुण आहेत ते समजून घेऊयात। वायू या थीमॅटिक क्षेत्रात वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या गंभीर समस्यांवरती ज्या उपाययोजना तुम्ही करू शकता त्यासाठी ह्या थीमॅटिक क्षेत्रातील जे निर्देशक आहेत ते महत्त्वाचे आहेत। वायू प्रदूषणाची मुख्य कारणे आपल्याला यासाठी समजून घेणं इथे महत्त्वाचं आहे। हवेमध्ये असे काही घटक असतात ज्यामुळे मानवी शरीराला हानी पोहोचू शकते, त्यामुळे या घटकांचे प्रमाण हवेमध्ये कमी करण्याचं काम हे आपले माझी वसुंधरा अभियान 4च्या टूलकिट प्रमाणे जे निर्देशक आहेत ते इथे महत्त्वाचे आहेत। आता आपण स्क्रीनवरती बघत आहोत की वायू गुणवत्ता परीक्षण याप्रमाणेच निर्देशक आहेत। या थीमॅटिक क्षेत्राच्या अंतर्गत हे निर्देशक येतात आणि त्यानुसार इथे गुणांचे वितरण केलेले तुम्ही बघू शकता। यातील एक एक निर्देशक आता आपण इथे समजून घेऊ। आपण सुरुवातीलाच वायू प्रदूषणासंदर्भात बोललो। वायू प्रदूषणासंदर्भात जनजागृती व्हावी यासाठी हे थीमॅटिक क्षेत्र इथे महत्त्वाचं आहे। पण आपल्या परिसरात आपल्या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत केवढं वायूचं प्रदूषण झालंय तर हे आधी आपल्याला तपासणी करणं महत्त्वाचं आहे। म्हणून इथे वायू गुणवत्ता परीक्षण पहिलं हे निर्देशक इथे महत्त्वाचं आहे, कारण तुमच्या परिसरात एकूण वायू हवेची जी काही गुणवत्ता आहे ती तुम्हाला इथे पहिल्यांदा तपासायची आहे आणि मग त्यानंतरच तुम्ही पुढे त्या संदर्भातल्या ज्या काही उपाययोजना आपण इथे निर्देशकामध्ये दाखवत आहोत त्या करू शकता। त्यामुळे वायू गुणवत्ता परीक्षण तुमच्या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत तुमच्या परिसरातल्या अंतर्गत तुम्ही करणं इथे जास्तीत जास्त महत्त्वाचं आहे। आपलं पहिलं निर्देशक हेच आहे, वायू गुणवत्ता परीक्षण पर्यावरण, वने आणि वातावरणीय बदल मंत्रालय। आपलं पहिलं निर्देशक आहे इथे वायू गुणवत्ता परीक्षण पर्यावरण, वने आणि वातावरणीय बदल मंत्रालय MOEFCC किंवा NABL मान्यताप्राप्त प्रयोगशाळेद्वारे। यासाठी इथे एकूण 150 गुण आहेत। आपल्या सगळ्यांनीच आता समजून घेतलं असेल की वायू गुणवत्ता परीक्षण करणं आणि त्यासोबतचा जो अहवाल आहे तो आपल्या परिसरासाठीचं करणं इथे महत्त्वाचं आहे। त्यामुळे हे निर्देशक इथे महत्त्वाचं आहे। आता आपण पहिलं याची मूल्यमापन कार्यपद्धती समजून घेऊयात। मूल्यमापन कार्यपद्धतीमध्ये तुम्ही इथे बघू शकता स्क्रीनवरती आपण 6 पेक्षा जास्त अहवाल मागत आहोत। इथे तुम्ही तुमच्या परिसरासाठी तुमच्या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत जो काही परिसर येतो त्यासाठी तुम्ही जो काही वायू गुणवत्ता निर्देशांक आणि वायू गुणवत्ता निरीक्षण अहवाल बनवला असेल तर त्या अहवालाची इथे तुम्हाला प्रत विचारण्यात घेतली आहे। जर ती प्रत तुमच्याकडे 6 पेक्षा जास्त असतील अशा तर त्या तुम्ही 150 गुण मिळवू शकता। जर 4 अहवाल असतील तर 100 गुण मिळवू शकता। जर तुमच्याकडे 3 अहवाल असतील तर तुम्ही 50 गुण मिळवू शकता आणि जर 2 अहवाल असतील तर 25। अशा प्रकारे इथे गुणांचे वितरण आहे, तुम्ही बघू शकता। पण हे गुण मिळवण्यासाठी आपल्याला जो काही आवश्यक तपशील, जे काही दस्तऐवज तुमच्याकडे असायला हवेत तर ते आता समजून घेऊयात। पहिलं आपल्याकडे असायला हवं की जो काही तुम्ही वायू गुणवत्ता निरीक्षण अहवाल केला आहे तो अहवाल तुम्ही NABL मान्यताप्राप्त प्रयोगशाळेद्वारेच केलेला असला पाहिजे। पुढे जर आपल्याकडे असे 6 पेक्षा जास्त अहवाल असतील तर त्यामध्ये 2 अहवालांमध्ये किमान 1 महिन्याचं तरी आपल्याला अंतर असणं गरजेचं आहे। ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। जेव्हा तुम्ही अहवाल सबमिट कराल, वर्षाच्या शेवटी जेव्हा MIS मध्ये तुम्ही हे अहवाल भराल तेव्हा त्या अहवालांच्या तारखेमध्ये तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे। पुढे हे निरीक्षण करतानाचे जे काही
जिओटॅग फोटोज असतील आपल्याकडे, तर ते आपल्याला इथे सबमिट करायचे आहेत. आता या संदर्भातली जी जिओटॅग छायाचित्र असतील, तर ते तुम्ही जिओटॅग छायाचित्र एकत्रित संकलित PDF मध्ये तुम्ही इथे सबमिट करू शकता. आता आपण समजून घेऊयात ही सगळी माहिती वर्षाच्या शेवटी जेव्हा आपण MIS मध्ये मागतो, तेव्हा आपल्याला काय काय आपल्याकडे असणं गरजेचं आहे, काय काय दस्तऐवज आपल्याकडे असायला हवेत. पहिलं तर आपल्याला वायू गुणवत्ता अहवालांची तुमच्याकडे एकूण संख्या किती आहे त्याबद्दल विचारण्यात आलं आहे. पुढे वायू गुणवत्ता अहवाल जो तुम्ही ज्या तारखेला केला तर त्याचा दिनांक विचारण्यात आला आहे. पुढे MOF-CC किंवा NABL मान्यताप्राप्त प्रयोगशाळेचे नाव की कुठल्या मान्यताप्राप्त प्रयोगशाळेने हा अहवाल केला तुमच्यासाठी, तर तो तुम्हाला इथे द्यायचा आहे. पुढे वायू गुणवत्ता निर्देशांक जो तुमच्या परिसरासाठी आला असेल, तुमच्या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत किंवा एरियासाठी तुमचा आला असेल, तर तो तुम्हाला इथे द्यायचा आहे. पुढे वायू गुणवत्ता अहवाल विचारण्यात आला आहे. वायू गुणवत्ता अहवालचे तुम्हाला PDF स्वरूपात इथे भरायचा आहे. पुढे वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्राचे जे स्थान असेल, आता इथे तुम्हाला एक विशेष काळजी घ्यायची आहे की वायू गुणवत्ता निरीक्षण तुम्ही तुमच्या समजा तुमच्या विभागातल्या एखाद्या चौकावर करत आहात किंवा एखाद्या स्थानावर करत आहात, तर तुम्ही इथे वेगवेगळ्या स्थानाचं वायू गुणवत्ता निरीक्षण करू शकता आणि जास्तीत जास्त अहवाल इथे सबमिट करू शकता. कारण कसं होतं की त्या संदर्भातली जी माहिती आहे ती तुम्ही इथे भरू शकता किंवा एकच जर रिपोर्ट असेल आणि एकच जर स्थान असेल, तर तुम्हाला अशा प्रकारे वेगवेगळ्या स्थानांची माहिती इथे भरायची आहे. वायू गुणवत्ता निरीक्षण केलेल्या वेगवेगळ्या केंद्रांची माहिती भरायची आहे. जसं की या केंद्राची गुगल मॅप लिंक तुम्हाला इथे प्रविष्ट करायची आहे. पुढे आपलं पुढचं निर्देशक आहे फटाक्यांवर बंदी घालण्याकरता पुढाकार. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पर्यावरणाच्या हितासाठी फटाक्यांच्या वापरावर बंदी घालणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनी जास्तीत जास्त पावलं या दृष्टीने उचलावीत, म्हणून ही निर्देशक इथे महत्त्वाचे आहे. जसं की दिवाळीसारखे जे सण उत्सव असतात, तर त्यानिमित्ताने जास्तीत जास्त फटाके वाजवले जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं, वायू प्रदूषणासोबतच ध्वनी प्रदूषण सुद्धा होतं. त्यामुळे याबाबत जास्तीत जास्त जनजागृती व्हावी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत आणि त्यांनी पावलं उचलावीत, म्हणून हे निर्देशक इथे महत्त्वाचं आहे. यासाठी आता आपण समजून घेऊयात मूल्यमापन कार्यपद्धती. यासाठी एकूण 150 गुण इथे आहेत. आता पहिलं तर आपल्याला विचारण्यात आलं आहे इथे की फटाके विक्री आणि त्याच्या वापरावरती जे काही तुम्ही बंदीचे आदेश काढले असतील तुमच्या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत, तर त्यासाठी इथे 25 गुण आहेत. पुढे तुमच्या ग्रामपंचायतींनी घेतलेले जे काही जनजागृती उपक्रम असतील, तर त्यांची संख्या तुम्हाला इथे विचारण्यात आली आहे. त्यासाठी इथे 50 गुण आहेत. पुढे सण उत्सवाच्या जो काही संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशीचा सकाळचा जो काही तुम्ही वायू गुणवत्ता निरीक्षण अहवाल तयार केला असेल, तर त्याचा निर्देशांक तुम्हाला विचारण्यात आला आहे. राष्ट्रीय वायू गुणवत्ता निर्देशांक त्याची जी काही संख्या असेल ती तुम्ही इथे भरायची आहे. त्याच्यासाठी इथे 75 गुण आपल्याला देण्यात आले आहेत. आता या सगळ्या गुणांसाठीचा जो काही लागणारा तपशील आहे, जे काही दस्तऐवज, जे काही डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असायला हवेत ते समजून घेऊयात. पहिलं तर तुम्हाला इथे तुमचे जे काही फटाके विक्री आणि वापरावरती जे काही बंदीचे आदेश असतील, जे काही सूचना तुम्ही काढली असेल, जे काही नोटिफिकेशन तुम्ही तुमच्या परिसरासाठी काढलं असेल, तर त्याची प्रत तुम्हाला इथे असणं तुमच्याजवळ आवश्यक आहे. पुढे हरित सणांना प्रोत्साहन देण्यासाठी जे काही तुम्ही कार्यक्रम घेतले असतील, तर त्या संदर्भातली जिओटॅग फोटोज तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. जसं की तुम्ही तुमच्या वाढदिवसाला वृक्षांची लागवड करू शकता किंवा तुम्ही जास्तीत जास्त या संदर्भात वृक्ष म्हणून भेटवस्तू देऊ शकता. पुढे आपल्याला इथे जनजागृती कार्यक्रमांचा तपशील विचारण्यात आला आहे. जे काही जनजागृती उपक्रम तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत घेतले असतील, तर त्या संदर्भातला जो काही तपशील असेल तो तुम्हाला एक्सेलमध्ये भरायचा आहे. ही एक्सेल तुम्हाला माझी वसुंधरा अभियानच्या वेब पोर्टलवरून डाउनलोड करायची आहे. ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तिथे विचारलेल्या माहितीनुसार तुम्हाला तिथे माहिती तुमची भरायची आहे केलेल्या कामानुसार, आणि मग ती माहिती भरलेली एक्सेल शीट परत तुम्ही इथे सबमिट करायची आहे.
पुढे बघू शकता इथे आपल्याला विचारण्यात आलं आहे की उत्सवाच्या संध्याकाळी किंवा उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जो काही NABL मान्यताप्राप्त प्रयोगशाळांकडून तुम्ही बनवून घेतलेला वायू गुणवत्ता निरीक्षण अहवाल असेल त्या संदर्भात तुम्हाला इथे विचारण्यात आलं आहे. आता आपण या संदर्भातली MIS मध्ये काय काय आपल्याला लागणारा तपशील आहे तो समजून घेऊयात. इथे पहिल्यांदा आपल्याला फटाक्यांवर बंदी घालण्यासाठी तुमच्या ग्रामपंचायतीने आदेश जे काही काढले असतील त्याबद्दल विचारण्यात आलं आहे. त्याची प्रत तुम्हाला इथे जोडायची आहे. पुढे तुमच्या ग्रामपंचायतीने आयोजित केलेले एकूण जनजागृती उपक्रम किती आहेत या संदर्भातील फटाक्यांवर बंदी घालण्याकरता किती पुढाकार घेऊन किती जनजागृती उपक्रम तुम्ही केले आहेत त्या संदर्भातली संख्या तुम्हाला इथे भरायची आहे. पुढे इथे MIS मध्ये माहिती भरताना एक विशेष काळजी अशी घ्यायची की ही माहिती फक्त तुम्ही इंग्रजी भाषेत भरायची आहे. पुढे तुमच्या ग्रामपंचायतीने आयोजित केलेले जे काही जनजागृती उपक्रम असेल त्यांची जी काही माहिती असेल जे काही डिटेल माहिती असेल तपशील असेल तो तुम्हाला इथे विचारण्यात आला आहे. तो तुम्हाला इथे एक्सेलच्या स्वरूपात अपलोड करायचा आहे. जसं की मी आधी सांगितलं की वेब पोर्टलवरून तुम्हाला माझी वसुंधरा अभियान 4च्या पोर्टलवरून तुम्हाला डाउनलोड करायची आहे ही एक्सेल शीट. त्यामध्ये तुम्ही केलेल्या जनजागृती उपक्रमांची योग्य त्या पद्धतीने माहिती भरायची आहे. ही माहिती इंग्रजीतच असली पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही ती सबमिट करू शकता. पुढे हरित सण साजरे करतानाचे जे काही तुमचे फोटोज असतील जिओ टॅग केलेले छायाचित्र असतील तर ते तुम्ही इथे अपलोड करू शकता. पुढे उत्सवाच्या संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशीचा जो काही वायू गुणवत्ता निरीक्षण अहवाल असेल तुमच्या परिसरासाठी तुमच्या ग्रामपंचायतीसाठीचा तुम्ही तयार केलेला तर तो तुम्हाला इथे सबमिट करायचा आहे. पुढे त्या अहवालानुसार जो काही वायू गुणवत्ता निर्देशांक तुमच्या भागासाठी आला असेल तुमच्या परिसरासाठी आला असेल तो निर्देशांक तुम्हाला इथे प्रविष्ट करायचा आहे. पुढे आपल्याला इथे ज्या उत्सवाच्या दिवशी तुम्ही वायू गुणवत्ता निरीक्षण केलं तर त्या उत्सवाचा दिनांक भरायचा आहे. पुढे उत्सवाचं नाव विचारण्यात येईल तुम्हाला इथे तर त्याचं नाव तुम्हाला इथे भरायचं आहे. पुढे राष्ट्रीय वायू गुणवत्ता निर्देशांकानुसार जो निर्देशांक तुमचा आला असेल तुमच्या विभागासाठी तो तुम्हाला इथे भरायचा आहे. आता यासाठीची जी लागणारी नमुना एक्सेल शीट आहे ती आपण इथे बघत आहोत. अशा प्रकारची एक्सेल शीट तुम्हाला या इंडिकेटरसाठी या निर्देशकसाठीची जी लागणारी एक्सेल शीट आहे ती तुम्हाला डाउनलोड करायची आहे आणि तुम्ही माहिती भरून सबमिट करू शकता. आता इथे आपल्याला अजून एक अशी काळजी घ्यायची आहे की इथे जे काही जनजागृती उपक्रम या थीमॅटिक क्षेत्राच्या अंतर्गत आपण करत आहोत ज्या काही अशा सोप्या कृती करत आहोत ज्यामुळे आपण गुण मिळवू शकतो. शिवाय आपण इथे ज्या कृती करत आहोत इथे जे आपण काम करत आहोत ते आपण आकाशमध्ये सुद्धा आपण जनजागृती उपक्रमच विचारत आहोत. आकाश या थीमॅटिक क्षेत्रामध्ये सुद्धा या जनजागृती उपक्रमांची तुम्ही नोंद घेऊ शकता आणि जास्तीत जास्त गुण मिळवू शकता. आता आपण आपलं पुढचा निर्देशक बघूया. आपलं पुढचं निर्देशक आहे कृषी कचरा व्यवस्थापन शेतीतील कचरा उघड्यावर जाळणे. यासाठी इथे एकूण 150 गुण आहेत. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ग्रामीण भागातील जे काही शेतातील जो काही कचरा असतो तो उघड्यावरती जाळल्यावरती हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं. कार्बन मोनॉक्साईड सल्फर ऑक्साईड यासारखे जे घातक वायू असतात त्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे हे पर्यावरणावरती याची हानिकारक परिणाम होतात. त्यामुळे इथे या संदर्भातील काम जास्तीत जास्त ग्रामपंचायत म्हणून हे निर्देशक इथे महत्त्वाचं आहे. आता या निर्देशकामध्ये आपण समजून घेऊयात आधी यासाठीची मूल्यमापन कार्यपद्धतीमध्ये आपल्याला पहिलं विचारण्यात आलं आहे की पिकांचे अवशेष जाळण्यावरती जे काही बंदीचे आदेश तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीसाठी काढले असतील तर त्यासाठी एकूण इथे 50 गुण आहेत. पुढे कृषी कचरा व्यवस्थापनासाठी जी काही जनजागृती उपक्रम तुम्ही घेतले असतील तर त्यासाठी इथे तुम्हाला 50 गुण आहेत. त्याची सुद्धा इथे नोंद घेतली जाणार आहे.
पुढे शेतकरी उत्पादक संघटनांची जी काही निर्मिती तुम्ही केली असेल तुमच्या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत, तर त्या संदर्भात तुम्ही केलेल्या कामाची इथे दखल घेतली जाणार आहे. जसं की शेतातील कचरा संकलन व त्यातून पॅलेटचं उत्पादन जर तुम्ही केलं असेल किंवा नारळापासून कोकोपीटची निर्मिती जर तुम्ही केली असेल तर त्या संदर्भात इथे 50 गुण आहेत. आता या सगळ्या गुणांसाठीचे जे काही दस्तऐवज तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे ते आपण समजून घेऊयात. पहिलं तर आपल्याला जे काही कृषी कचरा व्यवस्थापनासाठी पिकांचे अवशेष जाळण्यावरती बंदीचे जे काही आदेश तुम्ही काढले असेल, जी काही सूचना तुम्ही काढली असेल तुमच्या परिसरासाठी, तुमच्या ग्रामपंचायतीसाठी, तर त्या संदर्भात तुम्हाला इथे विचारण्यात आलं आहे. पुढे शेतकरी उत्पादक संघटनांची निर्मिती तुम्ही केली असेल तर त्या संदर्भातील शेतातील कचरा संकलन व त्यातून पॅलेटचं निर्मिती केली असेल किंवा नारळापासून कोकोपीटची निर्मिती तुम्ही केली असेल तर त्या संदर्भात इथे माहिती विचारण्यात आली आहे. त्यामुळे हे सगळे दस्तऐवज तुम्ही केलेल्या कामांचे तुमच्याकडे असणं इथे अपेक्षित आहे. पुढे कृषी कचरा व्यवस्थापनासाठी जे काही जनजागृती उपक्रम तुम्ही राबवले असतील तुमच्या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत, तर त्या उपक्रमांची जिओटॅग केलेली छायाचित्र तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे. आता तुम्ही इथे असं करू शकता की तुम्ही तुमच्या विभागातील तुमच्या परिसरातील सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित आणून त्यांना कृषी कचरा व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण देऊ शकता किंवा एखादी छोटीशी अशी कार्यशाळा या संदर्भातील तुम्ही घेऊ शकता. तर तुम्ही हे जे काही उपक्रम केले असतील या क्षेत्रात तर तुम्ही या सगळ्या उपक्रमांची तुम्हाला इथे नोंद करायची आहे. आता आपण पुढे बघूयात यासाठी वर्षाच्या शेवटी जो काही MIS मध्ये आपण तपशील मागतो त्याबद्दलची माहिती. पहिलं तर आपल्याला इथे पिकांचे अवशेष किंवा कृषी कचरा जाळण्यावरती जे काही बंदीचे तुम्ही आदेश काढले असतील तर त्या संदर्भात विचारण्यात येईल. त्याची प्रत तुम्हाला इथे जोडायची आहे. पुढे कृषी कचरा व्यवस्थापनासाठी घेतलेल्या एकूण उपक्रमांची संख्या तुम्हाला विचारण्यात आली आहे, जनजागृती उपक्रमांची. पुढे कृषी कचरा व्यवस्थापनासाठी जे काही तुम्ही उपक्रम घेतले आहेत तर त्यांचा जो काही तपशील आहे, जी काही डिटेल माहिती आहे ती तुम्हाला इथे भरायची आहे. ही तुम्हाला माहिती इथे एक्सेलच्या स्वरूपात भरायची आहे. यासाठीची जे काही आपली नमुना एक्सेल शीट असेल ती आपण पुढे बघूया. पण त्याआधी आपण इथे पिकांच्या अवशेषांचा योग्य वापर जो काही केला असेल तुम्ही तर त्या संदर्भातली सुद्धा माहिती तुम्हाला इथे PDF मध्ये अपलोड करायची आहे. पुढे कृषी कचरा व्यवस्थापनासाठी घेतलेले जे काही जनजागृती उपक्रम असतील तर त्या उपक्रमांसाठीचे जे काही जिओटॅग केलेली छायाचित्र तुमच्याकडे असतील संकलित स्वरूपात ते PDF मध्ये तुम्हाला अपलोड करायचं आहे. पुढे इथे आपण बघू शकतो आपल्याला बायोमास एकत्रीकरण आणि पॅलेट किंवा कोकोपीटच्या उत्पादनासाठी जी काही FPOची निर्मिती केली असेल तुम्ही तर त्या संदर्भातले जे काही दस्तऐवज तुमच्याकडे असतील तर ते तुम्हाला इथे जोडायचे आहेत. आता इथे काळजी घ्यायची आहे की हे दस्तऐवज कुठल्याही प्रकारचे असू शकतात. जसं की तुम्ही जी काही FPOची निर्मिती केली आहे तर त्या निर्मितीचे जे काही पत्र तुमच्याकडे असतील तर ते पत्र तुम्ही इथे जोडू शकता किंवा जर FPO संदर्भात तुमच्या बैठका झाल्या असतील, तुमच्या मीटिंग्स झाल्या असतील तर त्या बैठकीचे इतिवृत्त सुद्धा तुम्ही जोडू शकता इथे किंवा तुम्ही या संदर्भातील काही व्यवहार केले असतील तर या व्यवहाराची सुद्धा कागदपत्रे तुम्ही इथे जोडू शकता. त्यामुळे इथे माहिती भरताना तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे. पुढे आपण बघूयात आपली नमुना एक्सेल शीट. ही नमुना एक्सेल शीट तुम्हाला माझी वसुंधरा अभियान 4च्या पोर्टलवरून डाउनलोड करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे विचारल्याप्रमाणेच तुम्ही घेतलेल्या जनजागृती उपक्रमांची माहिती भरायची आहे आणि तुम्ही ती माहिती सबमिट करू शकता. आपलं पुढचं निर्देशक आहे इथे गॅस कनेक्शन. यासाठी एकूण 100 गुण आहेत. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी जो काही लाकूड आणि शेण्यांचा वापर करण्यात येतो त्यामुळे भयानक असे प्रदूषणाने भरलेले जे काही घटक असतात ते हवेत सोडले जातात. त्यामुळे हृदयरोगासारखे आजार बळावण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे गॅस जोडणीकडे जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी लक्ष केंद्रित करावं म्हणून हे निर्देशक इथे महत्त्वाचं आहे.
आता या निर्देशकाशी जोडलेली आपली प्रधानमंत्री उज्ज्वल योजना सुद्धा आहे. या योजनेअंतर्गत महिलांना घरगुती LPG गॅस सिलेंडर देण्यात येतात. त्यामुळे वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होते. कार्बन उत्सर्जन सुद्धा कमी होतं. त्यामुळे हे निर्देशक इथे महत्त्वाचं आहे. आता आपण समजून घेऊयात या निर्देशकासाठीची जी काही मूल्यमापन कार्यपद्धती आहे आणि त्यासाठी जे काही गुण आहेत ते. पहिलं आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे इथे की माझी वसुंधरा अभियान 4च्या दरम्यान आपला जो काही कालावधी आहे या दरम्यान घरांमध्ये किती नवीन गॅस जोडणी झाली, तर किती घरांमध्ये नवीन गॅस जोडणी या दरम्यान झाली याची संख्या आपल्याला टक्केवारीमध्ये इथे विचारण्यात आली आहे. पुढे माझी वसुंधरा अभियान 4च्या पूर्वी किती घरांमध्ये गॅस जोडणी होती, तर त्या घरांची टक्केवारी एकूण इथे विचारण्यात आली आहे. आता इथे आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे की ही टक्केवारी आपल्याकडे ऑटो कॅल्क्युलेट होऊन येणार आहे. इथे तुम्हाला संख्या प्रविष्ट करायची गरज लागणार नाहीये. पुढे यासाठीचे जे काही आवश्यक तपशील, जे काही दस्तऐवज आहेत ते समजून घेऊयात. पहिलं तर तुम्हाला इथे तुमच्या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत एकूण घरांची संख्या माहिती असणं गरजेचं आहे. पुढे स्वयंपाकासाठी गॅसचा वापर करणारी एकूण घरं किती आहेत, तर त्यांची टक्केवारी इथे आपण विचारात घेत आहोत. या टक्केवारीमध्ये आपण LPG किंवा बायोगॅस स्वरूपातील जरी असतील इथे, तर आपण त्यांना सुद्धा इथे घेत आहोत. पुढे जो काही MIS साठीचा जो काही आवश्यक तपशील आपल्याला लागणार आहे तर तो समजून घेऊयात. यामध्ये आपण बघत आहोत की माझी वसुंधरा अभियान 4च्या दरम्यान जी काही गॅस जोडणी झाली, जसं की 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024च्या दरम्यान जी काही गॅस जोडणी तुमच्या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत झाली, तर त्यांची संख्या तुम्हाला इथे विचारण्यात आली आहे एकूण. पुढे माझी वसुंधरा अभियान 4च्या पूर्वी जी काही गॅस जोडणी झालेली तुमच्या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत, तर अशी किती एकूण घरं आहेत, तर त्यांची संख्या तुम्हाला इथे विचारण्यात आली आहे. आता तुम्हाला इथे संख्या भरतानाच विशेष काळजी घ्यायची आहे, कारण इथे जसं तुम्ही संख्या भराल त्यानुसार तिथे ऑटो कॅल्क्युलेट होऊन टक्केवारी येणार आहे. त्यामुळे तुम्ही संख्या भरतानाच विशेष काळजी घ्यायची आहे. पुढे स्थानिक स्वराज्य संस्थेतील एकूण घरांची संख्या तुम्हाला विचारण्यात आली आहे की एकूण घरं किती आहेत, यावरून तुमची टक्केवारी तिथे ऑटो कॅल्क्युलेट होऊन येणार आहे. पुढे गॅस जोडणीचा जो काही लाभ घेतलेले लाभार्थी असतील तर त्यांचा तपशील, त्यांची माहिती तुम्हाला इथे एक्सेलच्या स्वरूपात जोडायची आहे. तुमच्या विभागातील एकूण किती जणांनी गॅस जोडणी घेतली आणि त्यांनी जो काही लाभ घेतला त्या संदर्भातला जो काही तपशील आहे तो तुम्हाला एक्सेलमध्ये जोडायचा आहे. यासाठीची जी नमुना एक्सेल शीट आहे ती आपण पुढे बघूयात. ही सगळी माहिती भरताना तुम्हाला इथे काळजी घ्यायची आहे की MIS मध्ये फक्त इंग्रजी भाषेतच माहिती स्वीकारली जाणार आहे. ही आहे आपली गॅस जोडणीसाठीची जी एक्सेल शीट, नमुना एक्सेल शीट जी आपल्याला डाउनलोड करायची आहे आणि यामध्ये माहिती भरून सबमिट करायची आहे. आता आपलं पुढचं निर्देशक आहे इलेक्ट्रिक वाहन, EV धोरण, इलेक्ट्रिक वाहने. हे निर्देशक इथे 500 गुणांसाठी आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन, EV धोरण हे खूप महत्त्वाचं आहे. शिवाय वाहनांमुळे जे काही होणारं वायू प्रदूषण आहे ते कमी होईल, त्यामुळे इथे हे निर्देशक महत्त्वाचं आहे. आता यामुळे काय होईल की हरितवायू उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल आणि इलेक्ट्रिक वाहन धोरण हे राज्यात 2021मध्ये लागू करण्यात आलं. आता आपण या संदर्भातली जी काही मूल्यमापन कार्यपद्धती आहे आपण ती समजून घेऊयात. यासाठी आपल्याला पहिलं तर माझी वसुंधरा अभियान 4च्या दरम्यान जी काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात नोंदणीकृत वाहनं आहेत त्यांची माहिती असणं अपेक्षित आहे. जसे की या वाहनांमध्ये किती दुचाकी वाहनं आहेत त्याच्यासाठी 200 गुण इथे ठेवण्यात आले आहेत. पुढे किती 3 चाकी वाहनं आहेत त्यासाठी इथे 100 गुण आहेत. किती 4 चाकी वाहनं आहेत त्यासाठी इथे 100 गुण आहेत. अशा पद्धतीने इथे गुणांचे वितरण तुम्ही बघू शकता.
पुढे इथे आपण जे काही सार्वजनिक ई वाहनं आहेत त्याची सुद्धा नोंद घेत आहोत. सार्वजनिक ई वाहनं आहेत वाहतुकीची, त्याची सुद्धा इथे आपल्याला टक्केवारी विचारण्यात आली आहे. ही सुद्धा टक्केवारी ऑटो कॅल्क्युलेट होऊन येणार आहे. त्यामुळे तुम्ही या संदर्भातील संख्या भरताना MIS मध्ये विशेष काळजी घ्यायची आहे. आता आपण मूल्यमापन कार्यपद्धती आणि गुण समजून घेतले. आता यासाठीचे जे काही दस्तऐवज तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे तर ते समजून घेऊयात. पहिलं तर तुम्हाला तुमच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणजेच RTO कडून जी काही सविस्तर माहिती असेल ती घ्यायची आहे. यामध्ये तुमच्या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत किती नोंदणीकृत ई वाहनं आहेत आणि त्या नोंदणीकृत ई वाहनांमध्ये सुद्धा किती दुचाकी आहेत, किती 3 चाकी आहेत आणि किती 4 चाकी ई वाहनं आहेत. तर यांची संख्या तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. त्यामुळे ही सगळी माहिती तुम्ही तुमच्या परिसरासाठीचं जे RTO केंद्र असेल तर तिकडे जाऊन तुम्ही ही सगळी माहिती घेऊ शकता. 250 वॅट क्षमतेच्या जी काही दुचाकी असतात त्यांना RTOच्या नोंदणीची आवश्यकता नसते. त्यामुळे त्यांची सुद्धा आपण इथे दखल घेत आहोत. जसं की अशी काही ई वाहनं असतील तर तुम्ही ही ई वाहनं खरेदी करताना जे काही विक्रीचे जे काही अहवाल असतील खरेदी विक्रीचे तुमच्याकडे या अशा ई वाहनांसंदर्भातले तर ते सुद्धा आपण इथे ग्राह्य धरत आहोत. त्यामुळे ही सगळी माहिती तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे. पुढे इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट जे आपण यूज करतो, जे आपण तुमच्या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत जे काही सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरली जाणारी ई वाहनं आहेत त्यांची संख्यासुद्धा तुम्हाला इथे विचारण्यात आली आहे. पुढे यासाठीचा जो लागणारा MIS साठीचा जो काही तपशील आहे तो आपण समजून घेऊयात. इथे पहिलं आपल्याला माझी वसुंधरा अभियान 4च्या दरम्यान जी काही ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात नोंदणीकृत ई वाहनं आहेत, एकूण ई वाहनं आहेत त्यांची संख्या तुम्हाला इथे भरायची आहे. पुढे ही संख्या तुम्ही भरून पुढे तुम्हाला विचारण्यात आलं आहे किती त्यातील दुचाकी नोंदणीकृत ई वाहनं आहेत, त्यानंतर किती 3 चाकी नोंदणीकृत ई वाहनं आहेत आणि किती 4 चाकी नोंदणीकृत ई वाहनं आहेत. आता ह्या संख्या भरताना तुम्हाला इथे अशी काळजी घ्यायची आहे की माझी वसुंधरा अभियान 4च्या दरम्यान जी काही तुमच्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात जी काही ई वाहनांची संख्या असेल ही संख्या तुमची तुमच्या जे काही दुचाकी ई वाहनं असतील, 3 चाकी ई वाहनं असतील आणि 4 चाकी ई वाहनं असतील या संख्येपेक्षा मोठी असायला हवी. आता इथे बघू शकता आपल्याला विचारण्यात आलं आहे जो काही RTOचा अहवाल आपल्याला भेटला असेल 250 वॅटपेक्षा 250 क्षमतेच्या अधिक ई वाहनांसाठी तो तुम्हाला इथे भरायचा आहे. त्याची माहिती तुम्हाला इथे भरायची आहे. आता ही संख्या भरताना इथे विशेष काळजी घ्यायची आहे कारण या संख्या तुम्ही भरल्या असतील तर त्यानुसारच टक्केवारी ऑटो कॅल्क्युलेट होऊन येणार आहे. पुढे सार्वजनिक वाहतुकीसाठी जी काही वापरली जाणारी एकूण वाहने असतील तर त्यांची संख्या तुम्हाला इथे विचारण्यात आली आहे. पुढे सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ई वाहनांची संख्या विचारण्यात आली आहे. आता ह्या संख्येनुसारच तुमची टक्केवारी तिथे ऑटो कॅल्क्युलेट होऊन येणार आहे. त्यामुळे इथे तुम्ही संख्या भरतानाच विशेष काळजी घ्यायची आहे आणि जिथे पर्सेंटेजवाला कॉलम असेल, जिकडे टक्केवारी विचारण्यात आली असेल तिकडे तुम्हाला संख्या प्रविष्ट करायची गरज लागणार नाहीये. पुढे सार्वजनिक वाहतुकीसाठी जी काही ई वाहनं तुमच्याकडे असतील तर त्यांच्या एकूण संख्येचा एकूण अहवाल तुम्हाला मागितलेला आहे जो की RTO ऑफिसमधून तुम्हाला मिळालेला असेल तो. आता इथे माहिती भरताना तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की ही सगळी माहिती ही इंग्रजी भाषेतच असायला हवी. आपलं पुढचं निर्देशक आहे इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स. इलेक्ट्रिक वाहनांसाठी मुख्य पायाभूत सुविधांमध्ये इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्सची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. जसे की वाहतूक हे वायू प्रदूषणाचं प्रमुख कारण आहेच, पण आता आपण ई वाहनांसंदर्भात इथे विचार करत आहोत तर त्यामुळे मुख्य पायाभूत सुविधा त्यासाठी लागणारे इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन आहे. त्यामुळे या सुविधा वाढवण्याकरिता ग्रामपंचायतींनी जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करावं म्हणून हे निर्देशक इथे महत्त्वाचं आहे. आता यासाठीची जी लागणारी मूल्यमापन कार्यपद्धती आहे ती समजून घेऊया गुणांसकट.
पहिलं इथे आपल्याला विचारण्यात आलं आहे की माझी वसुंधरा अभियान 4च्या दरम्यान जी काही तयार करण्यात आलेली ई वाहन चार्जिंग स्टेशन्स आहेत तर त्यांची संख्या, त्यासाठी इथे एकूण 30 गुण आहेत. तर यामध्ये दुचाकी असतील तर त्याला 15 गुण आहेत आणि 4 चाकी असतील तर त्याला 15 गुण आहेत. आता या निर्देशकामध्ये आपण इथे अपकीपचा सुद्धा समावेश करत आहोत. जसं की तुम्ही इथे बघू शकता, म्हणजेच अपकीप म्हणजेच माझी वसुंधरा अभियान 2 आणि 3च्या दरम्यान जी काही तुम्ही उभारलेली ई वाहन चार्जिंग स्टेशन्स असतील तर त्यांची सुद्धा संख्या आणि त्यांची सुद्धा दखल आपण इथे घेत आहोत. यासाठी इथे एकूण 20 गुण आहेत. जर यामध्ये दुचाकीसाठी जर असेल हे चार्जिंग स्टेशन्स तर 10 गुण आणि जर 4 चाकीसाठी असेल तर 10 गुण आहेत. आता पुढे आपण इथे बघू शकतो की चार्जिंग स्टेशनवर जे काही कार्यरत चार्जिंग पॉईंट्स असतील तुमचे तर त्यांची सुद्धा दखल इथे घेतली जाणार आहे. त्यासाठी इथे एकूण 20 गुण आहेत. पुढे अक्षय ऊर्जेवरती जी काही चार्जिंग स्टेशन्स आहेत चालणारी तर त्यांची संख्या तुम्हाला इथे भरायची आहे. त्यासाठी इथे एकूण 30 गुण आहेत. पुढे या मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार ही सगळी माहिती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. पण यासाठीचे जे लागणारे दस्तऐवज आहेत ते समजून घेऊयात. पहिलं आपल्याला यासाठीची जी एक्सेल शीट आहे ती डाउनलोड करायची आहे. त्यामध्ये तुम्हाला जे काही चार्जिंग स्टेशन्स असतील तर त्याचं स्थानाचं नाव, जे काही केंद्र असेल तुमचं, जे लोकेशन असेल तर त्याचं नाव तुम्हाला विचारण्यात येईल. पुढे पत्ता, ई वाहन चार्जिंग स्टेशन्सची जी काही गुगल मॅप लिंक असेल तर ती लिंक विचारण्यात येईल. ही सगळी माहिती तुम्ही एक्सेलमध्ये भरू शकता. एक्सेलचा नमुना आपण पुढे बघणार आहोत, पण त्याआधी आपण इथे बघूयात अजून आपल्याला ई वाहन चार्जिंग स्टेशन्सच्या वीज बिलाची प्रत विचारण्यात येणार आहे इथे. जसं की ई वाहन चार्जिंग स्टेशन्स तुम्ही उभारताय पण त्याचं जे वीज बिल असतं त्याची सुद्धा इथे नोंद घेतली जाणार आहे. पुढे इथे बघू शकता ई वाहन चार्जिंग स्टेशन्स जे काही तुमचे असतील ते तयार करण्यापूर्वीचे जे काही तुमचे फोटोज असतील आणि ते तयार झाल्यानंतरचे जे काही छायाचित्र असतील तर त्यांचं सुद्धा एकत्रित संकलित PDF तुम्हाला इथे विचारण्यात आलं आहे. पुढे इथे आपल्याला अपकीपसाठी अशी विशेष काळजी घ्यायची आहे की जी काही माहिती तुम्ही इथे अपकीप संदर्भात भरणार आहात की माझी वसुंधरा अभियान 2 आणि 3च्या दरम्यान जी काही तुम्ही कामं केली असतील इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन संदर्भात, त्या संदर्भातली माहिती तुम्ही इथे भरताना आमच्या माझी वसुंधरा अभियान या संस्थेकडे जी काही माहिती असेल तर या माहितीशी तुम्ही भरलेली माहिती जुळत असलेली हवी, तरच तुम्हाला यासाठी गुण दिले जातील. त्यामुळे इथे अपकीपचा जो सेशन असेल त्यामध्ये माहिती भरताना तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे. पुढे यासाठीचा जो काही वर्षाच्या शेवटी आपण MIS मध्ये जे काही दस्तऐवज मागतो, जी काही माहिती मागतो त्या संदर्भात समजून घेऊयात. पहिलं इकडे आपल्याला विचारण्यात आलं आहे माझी वसुंधरा अभियान 4च्या दरम्यान दुचाकींसाठी स्थापित केलेले जे काही ई वाहन चार्जिंग स्टेशन्स असतील तर त्यांची संख्या, दुचाकींसाठी जे काही ई वाहन चार्जिंग स्टेशन्स असतील त्यांची संख्या, त्यानंतर पुढे 4 चाकींसाठी जी काही चार्जिंग स्टेशन्स उभारली असतील तुम्ही त्यांची संख्या विचारण्यात आली आहे. पुढे कार्यारंभ आदेश विचारण्यात आला आहे, म्हणजे काम सुरू झाल्याचं जे काही प्रमाणपत्र असतं, काम सुरू करण्यासाठीचं जे काही आदेश तुम्ही काढलेले असतील तर त्या आदेशांची प्रत तुम्हाला इथे अपलोड करायची आहे. पुढे कार्यपूर्णत्व प्रमाणपत्र, जर तुम्ही चार्जिंग स्टेशन्स उभारून झालं असेल तुमचं तर तुमचं हे काम पूर्ण झाल्याचं जे काही प्रमाणपत्र असतं ते तुम्ही इथे जोडू शकता. पुढे माझी वसुंधरा अभियान 1च्या दरम्यान जी काही चार्जिंग स्टेशन्स तुम्ही उभारले तर त्यांची संख्या, त्यानंतर माझी वसुंधरा अभियान 2च्या दरम्यान जी काही इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स तुम्ही उभारले तर त्यांची संख्या, पुढे माझी वसुंधरा अभियान 3च्या दरम्यान जे काही इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स तुम्ही उभारले असतील तर त्यांची संख्या तुम्हाला भरायची आहे. पुढे कार्यरत स्थितीत किती चार्जिंग पॉईंट्स आहेत या चार्जिंग स्टेशन्सवरचे तर त्या चार्जिंग पॉईंट्सची एकूण संख्या तुम्हाला इथे भरायची आहे. ही सगळी संख्या भरताना तुम्ही ही सगळी माहिती इंग्रजी भाषेतच भरू शकता, त्यामुळे इथे विशेष काळजी घ्यायची आहे. पुढे तुमच्या ग्रामपंचायती
तील जे काही एकूण चार्जिंग स्टेशन्स आहेत तर त्यांची संख्या तुम्हाला विचारण्यात आली आहे. पुढे अक्षय ऊर्जेवरती जे काही चार्जिंग स्टेशन्स चालतात तर त्यांची संख्या तुम्हाला इथे विचारण्यात आली आहे. पुढे ई वाहन चार्जिंग स्टेशन्सचा जो काही तुमच्याकडे तपशील असेल, जी काही माहिती असेल, ज्यामध्ये डिटेल्ड इन्फॉर्मेशन असेल तर ती तुम्ही इथे भरू शकता. ती माहिती तुम्हाला भरताना एक्सेलच्या स्वरूपात भरायची आहे. यासाठीची जी काही एक्सेल लागणार आहे आपल्याला त्याचा नमुना आपण पुढे बघूच, पण त्याआधी आपल्याला इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग पॉईंट्सची जिओ टॅग केलेली छायाचित्र हवी आहेत एकत्रित स्वरूपात. जे काही इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स तुम्ही उभारले आहेत तर त्यामधील कार्यरत स्थितीत जे काही चार्जिंग पॉईंट्स आहेत तर त्या चार्जिंग पॉईंट्सची जिओ टॅग केलेली छायाचित्र तुम्हाला इथे भरायची आहे. आता ही आहे आपली इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन या निर्देशकासाठी लागणारी नमुना एक्सेल शीट. ही एक्सेल शीट तुम्ही माझी वसुंधरा अभियान 4च्या पोर्टलवरून डाउनलोड करून घेऊ शकता आणि यामध्ये जसे कॉलममध्ये माहिती विचारण्यात आली आहे त्यानुसार तुम्ही केलेल्या कामानुसार तुम्ही इथे माहिती भरू शकता आणि ही माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला वर्षाच्या शेवटी MIS आम्ही जेव्हा मागतो तेव्हा ती एक्सेल शीट तुम्हाला तिथे डाउनलोड करायची आहे. डाउनलोड करून माहिती भरून अपलोड करायची आहे. आता आपलं पुढचं निर्देशक आहे वातावरणीय बदल, क्लायमेट चेंज, जनजागृती. हे आपलं यावर्षीचं नवीन निर्देशक आहे. या निर्देशकासाठी इथे एकूण 200 गुण आहेत. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ग्रीन हाऊस वायूंमुळे जे काही ग्लोबल वॉर्मिंग होत आहे, भयानक दुष्काळ होतोय, तापमान वाढ होते आहे, कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळे तापमानात वाढ झालेली आहे. एका ठराविक ठिकाणी अनेक वर्षांपासून असलेलं ऊन, वारा, पाऊस, थंडी यांची जी काही स्थिती आहे म्हणजेच हवामान आहे यातला जो काही बदल झालेला आहे म्हणजेच क्लायमेट चेंज आणि वातावरणीय बदल. आता यामुळे जे काही समुद्राच्या पातळीत होणारी वाढ आहे, यामुळे जी काही उष्णता वाढलेली आहे, हे सगळे घातक परिणाम आहेत. हे सगळे परिणाम कुठेतरी थांबावेत म्हणून या संदर्भातील जी काही जनजागृती आहे ती होऊन लोकांनी या दृष्टीने पावलं उचलावीत म्हणून हे निर्देशक इथे महत्त्वाचं आहे. आता आपण समजून घेऊयात या संदर्भातली मूल्यमापन कार्यपद्धती. आता यामध्ये आपण वातावरणीय बदलाबाबत तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत जागरूकता निर्माण करण्यासाठी किती जनजागृती उपक्रम आयोजित केले तर त्यांची संख्या तुम्हाला इथे भरायची आहे. त्यासाठी एकूण 100 गुण आहेत. आता ही संख्या भरताना तुम्हाला इथे अशी काळजी घ्यायची आहे की ही संख्या भरताना जे काही तुम्ही कार्यक्रमांची संख्या भराल तर त्याची संख्या भरताना ते कार्यक्रम तुम्ही पहिल्या सामायित घेतलेत आपल्या की दुसऱ्या सामायित घेतलेत ही माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. आपला पहिल्या सामायिचा कालावधी होता एप्रिल ते सप्टेंबर आणि आपला दुसऱ्या सामायिचा कालावधी आहे ऑक्टोबर ते मार्च. तर तुम्ही इथे संख्या भरताना तुम्ही कार्यक्रम कुठल्या तारखेला घेतलं तर ते बघून इथे संख्या भरायची आहे. पुढे आपण यूथ लीडरशिप फॉर क्लायमेट ॲक्शनवरील जे काही क्लायमेट चेंज कोर्स आहेत ते पूर्ण केलेल्या तरुणांची संख्या इथे विचारात घेत आहोत. त्यासाठी एकूण इथे 100 गुण देण्यात आले आहेत. आता या मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार काय काय तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असायला हवेत तर ते आपण समजून घेऊयात. इथे पहिलं तर आपल्याला एक्सेल विचारण्यात आले आहे. या एक्सेलमध्ये तुम्ही केलेल्या जनजागृती उपक्रमांची संख्या आणि त्यांचा तपशील असणं गरजेचं आहे. ही एक्सेल शीटसुद्धा तुम्ही माझी वसुंधरा अभियान 4च्या पोर्टलवरून डाउनलोड करून माहिती भरून अपलोड करू शकता. पुढे आपल्याकडे इथे दुसरी एक्सेल शीट असेल की जो काही या जनजागृती उपक्रमांमध्ये किती नागरिकांनी सहभाग नोंदवला त्या संदर्भातली एक्सेल शीट इथे असेल. त्या संदर्भाचे जी काही माहिती आणि तपशील असेल तो तुम्हाला इथे विचारण्यात येईल. पुढे माझी वसुंधरा अभियान च्या कार्यालयाने जे काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या जनजागृती उपक्रमांसाठी तर त्या मार्गदर्शक सूचनांनुसारच तुम्ही तुमचे जनजागृती उपक्रम केले असतील तर त्याची सुद्धा इथे दखल घेतली जाणार आहे. त्यासाठी सुद्धा इथे गुण आहेत.
पुढे जे काही जनजागृती कार्यक्रम तुम्ही घेतले असतील तर या जनजागृती कार्यक्रमांची जी काही जिओटॅग केलेली छायाचित्र असतील तर ती तुम्ही इथे बघू शकता. ती तुम्ही इथे एकत्रित संकलित PDF मध्ये अपलोड करू शकता. पुढे युनिसेफ आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासनाद्वारे यूथ लीडरशिप फॉर क्लायमेट ॲक्शन कोर्स पूर्ण करणे. शिवाय यासाठी सुद्धा इथे एक्सेल शीट आहे की यूथ लीडरशिप फॉर क्लायमेट ॲक्शनवरील जो काही क्लायमेट चेंज कोर्स आहे तो पूर्ण केलेल्या तरुणांची सुद्धा आपण इथे दखल घेत आहोत. इथे एक्सेलमध्ये तुम्हाला माहिती भरायची आहे, पण इथे माहिती भरताना अशी काळजी घ्यायची आहे की या तरुणांची वयोमर्यादा आहे 15 ते 29 वर्ष. तर ही संख्या भरताना इथे विशेष काळजी घ्यायची आहे. पुढे जर तुम्ही हा कोर्स क्लायमेट ॲक्शन कोर्स पूर्ण केला नसेल तर तुम्ही आतासुद्धा हा कोर्स पूर्ण करू शकता तुमच्या विभागातील तरुणांच्या मार्गदर्शनाने. तर त्यासाठीची जी लागणारी लिंक आहे ती तुम्ही इथे बघू शकता आणि या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हा कोर्स पूर्ण करू शकता. आता यासाठीची जी काही MIS साठीची माहिती आहे ती आपण समजून घेऊयात. यामध्ये पहिलं माझी वसुंधरा अभियान 4च्या पहिल्या 6 महिन्यात किती वातावरणीय बदलाबाबत जनजागृती करण्यासाठी तुम्ही कार्यक्रम घेतले तर त्या कार्यक्रमांची संख्या तुम्हाला विचारण्यात आली आहे. पुढे माझी वसुंधरा अभियान 4च्या दुसऱ्या 6 महिने दरम्यान तुम्ही किती जनजागृती उपक्रम घेतले तर त्या संदर्भात विचारण्यात आला आहे. पुढे या जनजागृती उपक्रमांच्या वेळी जी काही जिओटॅग केलेली छायाचित्र तुम्ही घेतली असतील तर त्यांचे संकलित PDF तुम्हाला इथे विचारण्यात आला आहे. पुढे वातावरणीय बदलाबाबत जनजागृती करण्यासाठी जी काही कार्यक्रम तुम्ही आयोजित केले असतील जसं की एखादी स्पर्धा घेतली असेल किंवा एखादं नाट्य स्वरूपात रूपांतर करून तुम्ही त्या वातावरणीय बदलाबाबत त्यामध्ये जनजागृती जर केली असेल किंवा स्ट्रीट प्ले केला असेल तर त्या संदर्भातला जो काही तपशील असेल या कार्यक्रमांचा तो तुम्हाला इथे जोडायचा आहे. पुढे यूथ लीडरशिप फॉर क्लायमेट ॲक्शनवरील जे काही क्लायमेट चेंज कोर्स पूर्ण केलेल्या तरुणांची संख्या असेल ती तुम्हाला विचारण्यात आली आहे. या तरुणांची संख्या तुम्हाला इंग्रजी भाषेत भरायची आहे. पुढे हा कोर्स पूर्ण केलेले जर काही तरुण असतील तर त्यांच्याकडे अभ्यासक्रम पूर्ण केल्याचं जे काही प्रमाणपत्र असेल महाराष्ट्र शासनाकडून आलेलं तर ते प्रमाणपत्र तुम्हाला इथे एकत्रित स्वरूपात जोडायचं आहे. आता इथे अशी विशेष काळजी घ्यायची आहे की समजा तुमच्या विभागातील 20 तरुणांनी इथे हा क्लायमेट चेंज कोर्स पूर्ण केला आहे तर तुम्ही इथे संख्या 20 प्रविष्ट करू शकता. पुढे अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे जे काही प्रमाणपत्र असेल ते 20च्या 20 जणांचं एकत्रित स्वरूपात PDF मध्ये तुम्ही अपलोड करू शकता. इथे आपण बघत आहोत की आपली या निर्देशकासाठी लागणारी जी एक्सेल शीट आहे नमुना एक्सेल शीट ती यामध्ये विचारलेल्या माहितीनुसार तुम्ही तुमची माहिती केलेल्या कामानुसार भरू शकता आणि ही वर्षाच्या शेवटी MIS मध्ये ही एक्सेल शीट अपलोड करू शकता. आता इथे आपलं वायू हे थीमॅटिक क्षेत्र पूर्ण होत आहे. तरीही या संदर्भातील जर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही आपले विभागीय तांत्रिक तज्ज्ञ यांना संपर्क साधू शकता किंवा माझी वसुंधरा अभियानच्या कार्यालयात संपर्क साधू शकता. धन्यवाद. वसुंधरा अभियान माझी वसुंधरा अभियान.